गजाननं भूतगणाधिसेवितम् कपित्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् शरदेन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थम् पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नम् वामङ्कारुढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदित्यं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशाणुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मलातो गुणातीतैका जयाचे निनामे सुखे जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु श्री एकनाथा वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयञ्जवरदं वंदे शिवं शङ्करम् काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदां भूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमानन्दे वल्लभम्। हरि कथा सुनाने वाले प्रभु की कथा सुनाने वाले तुमको लाने वाले प्रभु
भूल रहे थे वन में, बल को बैठे थे तन में। हम भूल रहे थे वन में, बल को बैठे थे तन में। हम भूल रहे थे वन में, बल को बैठे थे तन में। हम भूल रहे थे वन में, बल को रहते वन में। प्रभु राह बताने वाले, जय हो बताने वाले तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। बोला को प्रणाम, बोला को प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले। हरि की कथा सुनाने वाले, राम की कथा सुनाने वाले। हरि की कथा सुनाने वाले, राम की कथा सुनाने वाले। तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। बोला को प्रणाम, बोला को प्रणाम, बोला को प्रणाम, बोला को प्रणाम। तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। बोला को प्रणाम, बोला को प्रणाम। हरि प्रभु रामचंद्र भगवान की जय, भक्त हनुमान भगवान की जय, ब्रह्म महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। लागता श्री राम पादरजक्कन, जावोन्या पाषाणपन। जाहले अहिल्योद्धारण ते दारग्रहण गौतमी केली। जय श्री राम। भगवान प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा श्री भावार्थ रामायण ज्ञानरूपी यज्ञ, या यज्ञामधील ही उपांत्य दिवसाची सेवा आहे। आज 6व्या दिवसाची या ठिकाणी सेवा आपण या ग्रंथाची करत आहोत। आतापर्यंत भगवान प्रभू रामचंद्रांच्या अनेक लीलांचं चिंतन आपण करत आलोत। काल आपण पाहिलं प्रभू रामचंद्रांनी आपल्या चरणस्पर्शाने एका शेळेचा असणारा उद्धार केला। शेळेचा उद्धार करून तिला मुक्ती प्रदान केली। अहल्या असं तिचं नाव। नुसती मुक्ती प्रदान नाही केली, पंचपतिव्रतामध्ये स्थान असणार त्या ठिकाणी त्या पतिव्रतेला दिलं। पहिलं स्थान त्यांचं आहे। अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस्तथा। आता इथं दोन कोणी म्हणतं पंचकन्या स्मरेन नित्यम, अनेक असंही वाचनात आलं पंचकम नाम स्मरेन नित्यम, अशा प्रकारचा आहे। आता जे असेल ते प्रभू रामचंद्र भगवान की जय। प्रभू रामचंद्र भगवान की जय। प्रभू रामचंद्रांनी अशा प्रकारे ही लीला केली आणि लीला केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र समोर निघाले। नाथराया वर्णन करतात, पुढे चालून विंध्याद्री नावाचा पर्वत आहे। त्या विंध्याद्री पर्वताच्या जवळून जाताना प्रभू रामचंद्राचे जे पाय आहेत ते पाय काही पाषाणाला लागणार आहेत, दगडाला काही लागणार आहेत आणि त्या दगडापासून प्रत्येकी असणाऱ्या त्या ठिकाणी दगडापासून स्त्री निर्माण होणार आहे। नाथांची ओवी नाथ म्हणतात,
पुढे विंध्याद्रीचे ठाई जे पाषाण लागते राम पायी ते निशेष विरोणी पायी उठतील श्रीदेही सुंदरत्वे. नाथराया वर्णन करतायत. त्या स्त्रिया होतील, त्या स्त्रियांना असणारं पाहून बरेच तपस्वी भुलून जातील, ब्रह्मचर्याचं विसर्जन करून त्या स्त्रियांचं ग्रहण करतील असं नाथराया वर्णन करतायत. असो पुढे प्रभू रामचंद्र निघाले. ऋषीवर्य मंडळी श्रीराम कीर्तनाचे समेळी सगळी ऋषी मंडळी प्रभूंच्या समोर आहे. जिथं भगवंत असतो त्या ठिकाणी संत असतात आणि जिथं संत असतात तिथं भगवंत असतात. नाथराया हरिपाठामध्ये वर्णन करतात. हरी देवते ते संत संत ते हरी हरी ते संत संत ते हरी ते संत संत नाथरायांनी सुंदर वर्णन केलं. हरी तेथे संत संत तेथे हरी ऐसे वेदचारी बोलताती. संत असणारे आहेत तिथं भगवंत आहे, जिथं भगवंत आहेत तिथं संत आहे. प्रभू रामचंद्र चालतायत. प्रभू रामचंद्रांच्या बरोबर असणारा नाथराया म्हणतात. ऋषीवर्य मंडळी बरेच असणारे ऋषी मंडळी त्या असणाऱ्या बरोबर चालत होते. ऋषी मंडळी गलका करत नव्हते, चालत होते. आणि अशा प्रकारे चालत चालत हळूहळू वनश्रीची शोभा पाहत पाहत असणार समोर जात होते. जाता जाता सुंदर असा निसर्ग त्या ठिकाणी पाहतायत. काय त्या राजा जनकांच्या मिथिलेची शोभा आहे. मिथिला नावाच्या राजानं त्या नगरीची रचना केली म्हणून तिला मिथिला असं म्हणायचं. प्रभू रामचंद्र भगवान की नगराची शोभा असणार प्रभू रामचंद्र पाहत पाहत जात आहेत. काय आनंद त्या ठिकाणचा आहे. स्वानंदी मयूर गर्जती तेने वेदार्थ चवकते सांडोणी कर्मवाद वृत्ती निश्चल राहते निशब्दे. त्या ठिकाणचे पशुपक्षी सुद्धा वेदांत बोलायचे. जसं मंडन मिश्रांच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं त्यांच्या जवळचे असणारे पशुपक्षी वेदांताच्या गप्पा मारायचे. तसं या ठिकाणचे राजा विदेह जनक त्यांच्या नगरामधील पशुपक्षी वेदांताच्या गप्पा मारायचे, बोलायचे. नगर साधारण नव्हतं. वृक्षवल्ली आम्हा सोय सुंदर वर्णन करतात. वृक्षवल्ली आमा सुयरी पक्षी असणार त्या ठिकाणी सुंदर सुस्वरामध्ये गायन करतायत. वेदाच्या ऋचा म्हणतात. वेदांताची चर्चा असणार त्या ठिकाणचे पक्षी करतायत. विदेह वनीच्या हंसासी नवलीला दिसे त्यासी
सांडोणी उभय पक्षांचे चिदाकाशी उड्डाण अशा प्रकारचे हंस आहेत. असो, नगराची शोभा पाहत पाहत प्रभू रामचंद्र पाहतायत. किती सुंदर नगर आहे. नाथ राया वर्णन करतायत. स्वधर्मे वसता नगरी पिंपळा विशा समाधीवरी. नाथ राया म्हणतायत ती नगरी कुणाची होती? पिंगला नावाच्या वेश्याची ती नगरी होती. ज्या नगरीमधील असणारी वेश्या ते विदेहाची विदेहपुरी कोणी थोरी वर्णावी. ज्या असणाऱ्या नगरीमधील वेश्येला सद्गुरु श्री दत्त भगवंतांनी गुरु केलं. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये किंवा आपलं नाथ भागवत म्हणा त्याच्या 8व्या अध्यायामध्ये 24 गुरूंची कथा आली. त्यामध्ये पिंगला नावाच्या वेश्येला श्री दत्तात्रय भगवंतांनी सद्गुरु केलं. त्या असणाऱ्या वेश्येची ही नगरी होती. ज्या वेश्येला दत्त भगवान असणारे आपले गुरु मानतायत. कोणाची नगरी होती? ज्या द्वारपाळांच्या असणाऱ्या वचनानं शुकाचार्यांना समाधान झालं. संगम त्यक्त्वा सुखी भव हे ज्ञान हा बोध असणारा ज्या द्वारपाळांकडून प्राप्त झाला, ज्या राजाच्या त्या राजाची ती नगरी होती. अशी ती विदेह नगरी, जनक नगरी, मिथिला नावाची नगरी. त्या नगरीमध्ये असणारं प्रभू रामचंद्र निघालेली आहेत. सुंदर असं स्वयंवरामधील जे मंडप आहेत त्या मंडपांचं असणारं या ठिकाणी नाथरायांनी वर्णन केलेलं आहे. ते मंडप कशा प्रकारे आहेत, काय आहेत, त्या मंडपाचं आध्यात्मिक चिंतन असं असणारं वर्णन केलेलं आहे. प्रभू रामचंद्र शोभा पाहत पाहत निघाले. विश्वामित्र असणारे सोबत आहेत. प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना म्हणतायत, महाराज तुम्ही असणार या यज्ञ वाटाजवळ थांबा. आपण याच ठिकाणी आज थांबू असं म्हणून असणार थांबलेले आहे. त्या मिथिला नावाच्या नगरीला महिकावती नावाची नदी आहे. त्या नदीचं स्वच्छ असं पाणी आहे. सुंदर असे वृक्ष आजूबाजूला आहेत. आणि ऋषींचे असणारे संपूर्ण संभार घेऊन विश्वामित्र असणार त्या ठिकाणी आले. विश्वामित्र आले हे कळाल्याबरोबर राजा जनक पळत पळत सामोरे गेले. आज संत माझ्या घरी येत आहेत. आज महात्मे माझ्या घरी येत आहेत. संतांचे पाऊल आज माझ्या या नगरीला लागताय. मी धन्य झालो. विश्वामित्र असणार पळत आहेत. ते महात्मे साधारण नाही येत. विश्वामित्र प्रतिसृष्टी निर्माण करणारे राजा असणारा त्या ठिकाणी पळत जातोय. त्या ठिकाणी विश्वामित्रांची भेट घेतली. 100 गोदान असणार केले. मधुपर्क पूजा विधान केलेला आहे. आणि पदपर्क पूजा विधान करून असणार संपूर्ण ऋषी साधू संत सज्जनांना आनंद असणारा राजा प्रदान करत आहे. आदर आतिथ्य असणार त्यांचं करत आहे. राजा आनंदाने बोलू लागलेला आहे, महाराज आज माझा यज्ञ सफळ झाला. आज माझं असणार कुळ सफळ झालं. आज साधूंचं दर्शन मला झालं. भाग्याचा उदय, 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 भाग्याचा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भाग्याचा उदय. भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर संत महात्मे घरी येतात. राजा म्हणतो माझं भाग्य उदयाला आलं. आज महात्म्यांची भेट झाली, महात्म्यांचं दर्शन झालं. कोणालाही महात्मे भेटत नाहीत, कोणालाही साधू भेटत नाही येत. कोणाला साधू भेटतात पण कोणाला साधू असणार त्या ठिकाणी ओळखता येत नाहीत.
कुणाला साधू ओळखण्याची नजर असते पण साधूंची भेट होत नाही. कुणाला साधू भेटतही नाही येतं, ओळखताही येत नाहीत. कुणी कोणी साधूला भेटतात आणि ओळखतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय. राजा जनकांना साधूंची भेट झाली, साधूंना ओळखलं. उच्च कोटीमधील असे असणारे राजा जनक होते. राजा जनक म्हणजे साधारण नव्हते, त्यांचा अधिकार मोठा. तुका म्हणे राज्य करिता जनक एक पाव अग्नी माझी जळे. या तुकोबाराय असणारं वर्णन करतात केवढा अधिकार सर्व असणारे हे संपूर्ण. मला वाटतं याज्ञवल्क त्यांच्या घरी पाठ सांगायला होते. याज्ञवल्क महर्षी त्यांच्या घरी पाठ सांगायचे राजा जनकांना, आणि ते पाठ असणार सांगत असताना राजा जनकांकडे बघून सांगायचे. ते बाकीचे शिष्यमंडळ म्हणले, हा गुरु महाराजाला दक्षिणा कोण देत? दक्षिणा कोण देतं गुरु महाराजाला? राजा जनक. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून पाठ सांगतात. त्यांच्याकडे पाहिलं म्हणजे ते जरा लक्ष ठेवतील, दक्षिणा देतील, पैसे देतील म्हणून त्यांच्याकडे पाहू पाहू असणार काय करतात, आमचे गुरु महाराज पाठ सांगतात. कोणाला वाटायचं? सगळ्या शिष्यांना असं वाटायचं. हे याज्ञवल्क्यांच्या लक्षामध्ये आलं की आपल्या शिष्य असा विचार करतायत. एक दिवस राजा जनक पाठाला बसलेले आहे, संपूर्ण शिष्यमंडळ पाठाला बसलेला आहे. याज्ञवल्क्य महर्षींनी असणार आपल्या तपोबलानं मिथिलेला अग्नी लावला आणि मिथिला नगरी जळत आहे. हे पाहिल्याबरोबर असणारा सेवक धावत आला, महाराज मिथिला जळत आहे. त्यावेळेस असणार राजा म्हणतो, मी तर जळत नाही ना. काय जळतंय? संस्कृत मधील एक श्लोक आहे, मला आता तो आठवत नाही. मिथिला जळते, मी असणारा जळत नाही. महाराज राजवाडा जळतोय, राजवाडा जळतोय, मी जळत नाही. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, पायाला अग्नी लागला तरी राजा जनक म्हणतात मी जळत नाही, देह जळतोय. आणि जे म्हणत होते की असणार जनकांकडे बघून पाठ सांगतात, त्याच्या काही लंगोट्या होत्या, जरासं का असणार काही इकडून तिकडून गोळा केलेलं होतं, ते सावडणा करता त्यांनी धूम ठोकली होती. पाठ ऐकायला कोणी थांबलं नाही. एवढा अधिकार जनकांचा. तुकोबारायांनी त्यांचं नाव घ्यावं, भगवंतांनीही असणार वर्णन करत असताना जनकादय म्हणून त्यांचं नाव घ्यावं, असे अधिकारी हे महात्मे आहेत. या अधिकारी महात्म्यांना अधिकारी विश्वामित्रांची ओळख पटली, सामोरे गेले, आनंद असणारा वाटलेला आहे. आणि साधूंना असणार त्या ठिकाणी आलिंगन दिलं. पण नाथराया म्हणतात साधूसी क्षेत्र आलिंगन. क्षेत्र आलिंगन म्हणजे काय? एकदा मिठी मारली की सोडूच वाटायना. महात्म्यांचे पाय धरले. महाराज म्हटले, आता येथून या नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. त्या आलिंगन घडे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मोक्षाची प्राप्ती आहे. सायुज्य नावाच्या असणाऱ्या मुक्तीची प्राप्ती असणाऱ्या या महात्म्यांच्या आलिंगनामध्ये नाथराया म्हणतात साधूशी क्षेत्र आलिंगन. क्षेत्र आलिंगन म्हणजे बस आता मिठी असणारी सोडू वाटत नाही, वाटतं असंच महात्म्यांना असणार मिठी मारून राहावं, अशा प्रकारची भावना राजा जनकांची आहे. काय होतं संत महात्म्यांना मिठी मारल्यानं? तेने शरीर होय पावन. नाथराय म्हणतात संतांना जर मिठी मारली तर शरीर पावन होतं. आणि तुकोबाराय म्हणतात आलिंगणे संताच्या दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली
संत महात्म्यांच्या आलिंगनानं हे शरीर पावन होत असतं, शरीर असणारं पवित्र होत असतं. हे महात्म्यांच्या आलिंगनाचं फळ आहे, महात्म्यांच्या आलिंगनाचा असणारा हा महिमा आहे. साधूला बोलत असताना नाथराया म्हणतात, मृदू भाषण महात्म्यांना करावं. महात्म्यांना कधी असणारं कठोर बोलू नये, महात्म्यांना दुःख होईल असं बोलू नये. जर महात्म्यांना तुम्ही कठोर बोलले, महात्म्यांना दुःख होईल असं तुम्ही बोलले तर ते भगवंताला लागतं, महात्म्यांना नाही लागत. तुम्ही थोडस जरी संतांना वाकडं काही बोलले तरी त्याचं फळ भगवान परमात्मा तुम्हाला देतात. म्हणून महात्म्यांना गोड बोलावं. तसं तर माऊली ज्ञानोबाराया म्हणतात, ही वाचा आहे ना तोपर्यंत सगळ्यांनाच गोड बोला. माऊली ज्ञानोबाराया असणारं वर्णन करतात. मला वाटतं 13व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, मुखत्वा आधी वाचा वाहे सुभाषिते दिठे जव आहे तव पाहे ते तुले पाहे. मुखत्वा आधी वाचा वाहे सुभाषिते. चांगलं बोलावं. महात्म्य आहेत, महात्म्यांची निंदा करू नये, त्यांना चांगलं बोलावं. वाचा पावन तद्योगे, त्या योगानं असणार वाचाला पावनत्व येत असतं. महात्म्यांचं नाव घेतलं तरी ती वाचा असणारी शुद्ध होत असते, वाणी असणारी शुद्ध होत असते. ते पुण्यवंत या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. त्या महात्म्यांचं नाव घ्यावं, वाचा पावन होते. आलिंगन असणारे करावं, आपलं शरीर पावन होतं. महात्म्यांच्या चरणाचं तीर्थ घ्यावं. नाथराया म्हणतात, साधूंचे चरण तीर्थ सेविता अंतर पुनित, साधू संगे सुनिश्चित ब्रह्मप्राप्ती भाविका. त्या महात्म्यांचं, त्या असणाऱ्या साधूंचं जर चरण तीर्थ घेतलं, चरण तीर्थ लांब राहिलं, त्या महात्म्यांच्या असणारा चरणाचा रज लागला तरी असणार वासनारूपी बीज जळून जातं. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संत असणारे हे एक प्रकारचे तीर्थ आहेत. त्यांचे पायाचं पाणी तीर्थ असेल याच्यामध्ये नवल नाहीये, पण संत हे तीर्थ आहे. तीर्थ कशाला म्हणायचं? तीर्थ शब्दाची व्याख्या व्याकरणाच्या दृष्टीने आपल्याला अशी पाहता येईल, तरती अनेन तीर्थ, ज्याच्याद्वारे असणारा मनुष्य तरतो, ज्याच्याद्वारे असणारा त्याचा उद्धार होतो त्याला तीर्थ असं म्हणायचं. तरती अनेन तीर्थ. संत हे तीर्थ नाही आहेत. माऊली ज्ञानोबाराया म्हणतात, संत हे तीर्थांचे राजे आहे. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचे निसंगी ब्रह्मभावो भ्रांतासी. संत हे साधारण तीर्थ नाहीत, संत हे मोठे तीर्थ आहेत. गुरुवर्य मंडळी तीर्थाचे 2 प्रकार सांगतात, मानस तीर्थ, भौम तीर्थ. त्यापैकी मानस तीर्थ हे संत आहेत. भौम तीर्थामध्ये 4 प्रकार केलेले आहेत. स्कंद पुराणातील काशीखंड त्याच्यामध्ये 4 प्रकार केलेले आहेत भौम तीर्थाचे. धर्मतीर्थ, अर्थतीर्थ, कामतीर्थ आणि मोक्षतीर्थ असे पुन्हा त्याच्यामध्ये 4 विभाग स्कंद पुराण काशीखंडामध्ये आलेले आहेत. प्रभू रामचंद्र भगवान की जय. महात्मे हे तीर्थ आहेत. तरती अनेन, साधूंचे चरण तीर्थ, त्यांच्या असणाऱ्या योगाने आपण तरतो. जगद्गुरु तुकोबाराया एके ठिकाणी असणार म्हणतात, संपूर्ण तीर्थ असणारा इच्छा करतात की आम्हाला निर्मळ व्हायचंय, या महात्म्यांच्या पायाची प्राप्ती आम्हाला कधी होईल. सगळे तीर्थ त्यांच्या चरणाची इच्छा करतायत. तीर्थे त्यांची इच्छा करीते सर्व काळ, तीर्थे त्यांची इच्छा करीते सर्व काळ, तीर्थे त्यांची
इच्छा करते सर्व काळ कीर्तनाची इच्छा करते सर्व काळ वाया निर्मळा वाया संत हे तीर्थ नाहीये तर संत तीर्थांची राजे आहेत. तीर्थांनाही पावित्र्य या संत महात्म्यांमुळे आहे. असे महात्मे या महात्म्यांचं वर्णन या महात्म्यांची सेवा आम्हाला घडते राजा जनक वर्णन करतायत. त्या महात्म्यांना बसवलेलं आहे, सामोरे गेलेले आहेत. प्रभू रामचंद्राकडे पाहतायत. फार सुंदर असं प्रभू रामचंद्रांचं सौंदर्य आहे. ज्या सौंदर्याला असणारं पाहुण नाथराया म्हणतात. लक्ष्मी असणारं त्या ठिकाणी भरून गेलेली आहे आणि मदन असणारा पोटाला आला नाथराया नाथ भागवतामध्ये वर्णन करतात. म्हणून असे असणारे हे भगवान ज्यांच्या स्वरूपाकडे पाहून स्वतः भगवान शंकरांनी त्यांच्या पाठीमागं लावावं शिवलीलामृतामध्ये असणारं वर्णन आलेलं आहे. भगवान शंकराला मोहिनी अवतार दर्शनाची इच्छा झाली. भगवान शंकर त्यांच्या पाठीमागं लागावे असं ज्यांचं स्वरूप असे प्रभू राम. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी संपूर्ण अभंग असणारा पाहून घ्या. सुंदर असणाऱ्या या अभंगामध्ये प्रभूच्या स्वरूपाचं वर्णन केलं. केवढे प्रभू रामचंद्र स्वरूपवान आहेत त्याचं वर्णन असणार अन्य ग्रंथांतरी आलेलं आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र असणारे त्या ठिकाणी समुद्राच्या तीरावर होते. महात्म्यांना कळालं प्रभू रामचंद्र समुद्राच्या तीरावर आलेले आहेत. भगवंताच्या दर्शनाकरता महात्म्यांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. येत असताना काही महात्म्यांना वाटलं आपण असणारा हातामध्ये दगड घेऊ प्रभू रामचंद्राकडे जाऊ त्यांना तो दगड देऊ आणि म्हणू महाराज की आम्हाला असणारं एकट्याला राहणं जमत नाहीये, आम्हाला पत्नी पाहिजे, तुमचा चरण स्पर्श या दगडाला करा आणि असणारं तो दगड आम्हाला पत्नी रूपामध्ये वापस द्या. म्हणून काही महात्मे प्रभू रामचंद्रांकडे हातामध्ये असा दगड घेऊन गेले. याला प्रभू रामचंद्राचा छरेल लागेल आणि आम्हाला पत्नीची प्राप्ती होईल. पण प्रभू रामचंद्राचं स्वरूप पाहिलं. आम्हाला पत्नी करून द्या म्हणण्याऐवजी सगळे ऋषी म्हणले आम्हाला पत्नी करून घ्या. काय म्हटले? पत्नी करून घ्या. प्रभू तथास्तु म्हटले. आणि म्हणून गर्ग संहितेमध्येही त्याचं चिंतन आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्या अवतारात पत्नी करून घेतलं नाही पण त्याच ऋषींना 16,108 पैकी स्थान असणार दिलेलं आहे. प्रभू राम राम भक्त हनुमान शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. एवढं प्रभूंचं असणारं स्वरूप पाहिलं.
पाहिल्याबरोबर राजा जनकांना आनंद वाटला. राजा जनक म्हणू लागलेले आहेत, काय यांचं सामर्थ्य आहे, काय असणार यांचं स्वरूप आहे. पाहिल्याच्या नंतर माझं संपूर्ण असणारं शरीर हे निवालं. पाहिल्याच्या नंतर संपूर्ण शरीराला माझा आनंद प्राप्त झाला. भगवंताचं नाम, भगवंताचं स्वरूप हे आनंद देणार आहे. भगवंताचं स्वरूप पाहिलं तर हे असणारा आनंद आहे. भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये गवळणी वर्णन करतात, आम्ही नंदाचा आनंदानं पाहिला आणि त्यानं आमचं असणारं संपूर्ण मन वेधून घेतला. असं पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला गवळणीमध्ये नाद बाबा करतात. पाहिला पाहिला आनंदाचा आनंदन, ते नैवेद्यले ते नैवेद्यले ते नैवेद्यले म्हण. असं भगवंताचं स्वरूप आहे. त्या भगवंताच्या स्वरूपाकडे राजा जनक सारखं पाहतायत. पाहत असताना राजा जनकांना वाटत होतं, बस आता सारखं असणार यांच्याकडे पाहत राहावं. डोळियास नावडे आन नाथराया वर्णन करतात. डोळ्याला काय पाहावं वाटतं आपल्या, जे आपल्या डोळ्याला सुख देईल, ज्यानं आपल्या डोळ्याला आनंद होईल अशी गोष्ट आपल्याला पाहावी वाटते. नाथराया म्हणतात, भगवंताचं स्वरूप एवढं सुंदर आहे, एकदा पाहिल्याच्या नंतर सारखं असणार पाहत राहावं असं वाटतं. त्या गवळणी ब्रह्मदेवाला शिव्या द्यायच्या, ब्रह्मदेवाला बोलायच्या. ब्रह्मदेवाला म्हणायच्या, अरे ब्रह्मदेवा, तुला असणार एवढं कळत नाही का, भगवंताच्या दर्शनामध्ये या पापण्या आड येतात. नुसती पापणी जरी अशी आडवी पडली तरी त्या गवळणीला भगवंताचा विरह सहन होत नव्हता. सारखं भगवंताला पाहत गवळणी राहायच्या. जगद्गुरु तुकोबारा देवाला म्हणतात, देवा तुझ्याशिवाय आता मला असणारे दुसरं काही आवडत नाहीये, असं वाटतं सारखा तूच दृष्टी पुढे असावास, असं महाराज एके ठिकाणी वर्णन करतात. आता दृष्टी पुढे ऐसा चेतुरा
म्हणतात, देवा सारखं तुला पाहावं असं वाटतं, आता दुसरं काही पाहण्याची असणारी इच्छा राहिली नाहीये, सारखं तुझ्या श्रीमुखाकडे पाहावं, सारखं तुझे गुणानुवाद करावे, आता मला कशाची दुसरी इच्छा राहिली नाहीये. एवढं भगवंताचं असणारं ते स्वरूप सुंदर आहे. स्वरूपाकडे पाहून असणारं त्या ठिकाणी आनंद सर्वांना वाटतोय, असं भगवंताचं रूप. पुढे भगवंत असणारे त्या ठिकाणी बसलेले आहेत, विश्वामित्र बसलेले आहेत. विश्वामित्र म्हणतात, प्रभू रामचंद्र माझ्या बरोबर आहेत, त्याला एक कारण आहे, मी भगवान शंकरांचं अनुष्ठान केलं. भगवान शंकर, शंकर कोणाला म्हणावं, शन्नाम कल्याणम करोति इति शंकर. जे संपूर्ण जगाचं कल्याण करतात, जे आपल्या भक्ताचं कल्याण करतात, त्याला शंकर असं म्हणतात. अशा भगवान शंकरांचं स्तवन मी केलं, भगवान शंकरांची स्तुती मी केली. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दने शिव निवारी कळी काळाचे भीव. त्या भगवान शंकरांचं स्तवन केलं, भगवान शंकरांची स्तुती केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा. हे भगवंता, माझ्या यज्ञाला राक्षस असणार अडचण करतायत, काहीतरी उपाय सांगा, काहीतरी असणार मार्ग सुचवा. आणि त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं की प्रभू रामचंद्र अवताराला आले, त्यांना घेऊन त्या राक्षसांचा निपात करा. प्रभूंच्या या म्हणण्यानुसार मी राजा दशरथांकडे गेलो आणि राजा दशरथांकडून प्रभूला मागून आणले. येत असताना अहिल्याचा उद्धार केला. अशा प्रकारची कथा असणार त्या ठिकाणी सांगितलेली आहे. राजा जनक म्हणायला लागले, बस, प्रभू रामचंद्रांसारखा असणारा दुसरा पती माझ्या मुलीला कोणता भेटणार नाहीये. माझ्या जानकी करता, माझ्या सीते करता रामचंद्र हे श्रेष्ठ पती आहेत, मनामध्ये निश्चय केलेला आहे. राजा जनक असणार बोलू लागलेले आहेत, हे विश्वामित्र ऐका, सीता जी आहे ती माझी मुलगी आहे, पण ती माझी मुलगी असून अयोनिजा आहे हा शब्द असणारा महत्वाचा आहे. जिचा आईच्या गर्भामधून जन्म होत नाही तिला अयोनिजा असं म्हणायचं. माझी मुलगी आहे पण आईच्या गर्भामधून हिचा जन्म झालेला नाहीये, मला ही मुलगी सापडली. आपण काय पाहतोय, कोणती कथा पाहतोय लक्षात घ्या. मूळ कथा ही पाहतोय. माता सीता सर्वांना माहिती आहेत, पण माता सीतेचा पाठीमागचा जो जन्म आहे पूर्वजन्म आहे. आपण म्हणतो काय, जमिनीमधून निघल्या, इथून पुढे आपल्याला माहिती आहे, पण त्या जमिनीत कुठून आल्या आणि कशा पद्धतीने त्यांचा आविर्भाव झाला ही कथा आपल्याला सहसा कुठे ऐकायला भेटत नाहीये. नाथरायांनी आपल्या भावार्थ रामायणामध्ये ही कथा सांगितलेली आहे. राजा बोलू लागलेला आहे, पूर्वी एकदा नांगरत असताना शेती, त्या नांगराच्या फाळाला एक पेटी लागली आणि त्या पेटीमध्ये ही मला मुलगी भेटलेली. रूपवती ममात्मजा, ही माझी मुलगी आहे, रूपवान आहे. राजाचं एवढं बोलणं ऐकलं आणि अहिल्या मातेचा पुत्र असणारा शतानंद जो जनक राजांचा पुरोहित होता ते बोलू लागलेले आहेत, महाराज, हे प्रभू रामचंद्र, मी तुम्हाला कोटी कोटी नमस्कार करतो. तुम्ही असणार माझ्या आईचा उद्धार केला म्हणून असणार तुम्ही मला पूज्य आहात. ब्रह्मशापाची क्रूराज्ञान त्या माझी माता निमग्न, तिसे लागता श्रीरामचरण झाले उद्धरण जगदवंद्य. म्हणून असणार माझा तुम्हाला नमस्कार असो. नामाचा महिमा असणार शतानंद वर्णन करतायत. ते म्हणतात, प्रभूचं नाव एवढं सोपं आहे, आनंद देणार आहे. नाम असणार कधी घ्यावं, काय घ्यावं, काही बंधन नाही. कधीही भगवंताचं नाम घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता हे दोन्ही पक्षपायी उद्धरती. एक जण पाठीमागं म्हणायचा, भगवान आम्हाला एक जणांनी विचारलं, म्हणजे महाराज देवाचं नाव बिना आंघोळीचं घ्यावं का? घ्यावं का देवाचं नाव बिना आंघोळीचं? बोला, घ्यावं का? बोला ना काहीतरी, घ्यावं का नाही? हो का? नामस्मरण साधना अशी आहे, बिना आंघोळीचं भगवंताचं नाव घेतलं तरी चालतं बरं का. माऊली ज्ञानोपाराय भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, यज्ञानाम जप यज्ञोस्मी
स्थावराणां हिमालयः. या पदावर बोलत असताना माऊली ज्ञानोपारा म्हणतात नाम जपयज्ञ परम बाधो न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थी. सकळ धर्माचे कारण नामस्मरण कीर्तन. सकळ धर्माचे मूळ असणारं प्रभूचं नाव आहे. म्हणून असणारं ते नाव फार सुंदर आहे. त्या नाव घेत असताना भगवंताचं तुम्ही आंघोळ पाहू नका, तुम्ही काही पाहू नका. देवाचं नाव घ्या, प्रभूचं नाव घ्या. ग्रंथकार सुंदर असणारं शास्त्रकार वर्णन करतात की कोणतं कार्य कधी करावं. ग्रंथकार सांगत असताना म्हणतात शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्ष विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिभजेत. 100 काम सोडा आणि आधी जेवण करा. एखाद्याला हा श्लोक सांगितला की म्हणतो महाराज तुम्हीच म्हटले होते 100 काम सोडा आणि आधी जेवायला पळा. म्हणजे पाहताय ना आता बाकीचे काम नंतर आधी जेवणाचं पाहून घेऊ. काही काहींना फार जेवणाचं पडतं बरं का. 100 काम सोडावे पण आधी आपण जेवण करावं. शतम विहाय भोक्तव्यम 1000 काम सोडावे आधी आंघोळ करावी. 1,00,000 काम सोडावे आधी दान द्यावं. शास्त्रकार म्हणतात कोटी काम सोडून द्यावे आणि भगवंताचं नाम संकीर्तन करावं. आता याच्या उलट करा. 1 नंबर आधी भगवंताचं नाम घ्या, मग लक्ष विहाय दातव्य, मग दान करा आणि मग सहस्त्रम स्नानाचरित आंघोळ करा आणि मग शतम विहाय भोक्तव्य मग भोजन करा. शास्त्र सांगतं, ग्रंथकार वर्णन करत असताना म्हणतात आंघोळीशिवाय जर आपण भोजन केलं, गरुड पुराणामध्ये चिंतन आलेलं आहे, बिना आंघोळीचं जर आपण भोजन केलं तर ते विष्ठा आधी खाल्ल्यासारखं असणार आहे असं शास्त्रकार म्हणतात. आणि बिना आंघोळीचं पाणी जरी पिलं की गरम प्या का कसं प्या, गरुड पुराण सांगतं बिना आंघोळीचं जर पाणी पिलं रक्त पिल्यासारखं ते. प्रभू रामचंद्र भगवान, राम भक्त हनुमान, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. असं सांगत होतो. नामाला असणारं काळाचं वेळेचं बंधन नाही. अबद्ध अशा प्रकारचा वेद जर एखाद वेळेस म्हणायला लागलो तर त्या वेदाच्या मंत्राचा चुकीनं आपण वेडे होतो. मंत्र चुके थोडा तो धडची होय वेडा. वेड होता माणूस मंत्र असणारा जर चुकला तर. सोपं नाहीये. व्रत्रासुराची कथा पहा श्रीमद भागवतामध्ये. नारायण महाराजांची कथा आपण 2 वर्षाखाली ऐकली. महाराजांनी व्रत्रासुराची कथा सांगितली होती. त्या व्रत्रासुराचं पहा थोडंसं असणार चुकलं म्हणून असणार त्या ठिकाणी
वृत्रासुर हा इंद्राकडून मरणारा झाला, इंद्राला मारणारा नाही झाला. उदात्त अनुदात्त स्वरित एक टिंब जरी आपण म्हणतो एक अर्धा टिंब इकडे तिकडे झाला तर काय होतं काय होतं, पार अर्थाचा अनर्थ होत असतो. चला तुम्हाला एक उदाहरण सांगतो आठवलं म्हणून. पंडित शब्द आहे. पंडित शब्दाचा अर्थ काय होतो पोरांनो? मी कोणाच्या पप्पाचं नाव विचारित नाही बरं का. पंडित शब्दाचा अर्थ काय होतो? बामण नाही हो. काय करावा. महाराज म्हणते टावर खाली रेज नाही. पंडित शब्दाचा अर्थ इथं विद्वान असा घ्या, बामण म्हणून घेऊ नका. हा, महाराजांनी पंडानाम आत्मा ज्याची असणारी त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर आहे त्याला पंडित असं म्हणतात, असं महाराजांनी व्याकरण दृष्ट्या व्याख्या आपल्याला सांगितली राजेश महाराजांनी. पण पंडित शब्दाचा अर्थ सरळ सरळ विद्वान अशा प्रकारचा तुम्ही घ्या. पण त्या पंडित वरचा जर एक टिंब काढला तर काय हरकत आहे? केवढूसा एवढूसाचे काय होईल मग? मग पडित शब्दाचा अर्थ काय होतो? इकडं पडित शब्द नाही का? इकडं पडित शब्द हा पडित आहे का? काय म्हणतात माऊली? तुम्हीच आमचे आता काय म्हणते ट्रान्झॅक्शन आपलं ट्रान्सलेटर आहात, सांगा. बरड ते म्हणतात बरड. इकडं पडितला बरड म्हणते. नापीक गायरान. बघा एवढा मोठा पंडित म्हणजे हुशार, फक्त त्या बिचाऱ्यावरचा एक इतकुसा टिंब गेला, पडित झाला, तो गायरान झाला. एवढा असणारा त्या ठिकाणी अक्षरांचा वाचत असताना. म्हणून तर कोणतेही ग्रंथ वाचत असताना संथा का घ्यायची, कोणाकडून शिकून का घ्यायचं, मनाने का वाचायची नाही, त्याचे कारण हे. थोडं जरी असणारा शब्द चुकला तरी असणारा त्या ठिकाणी काय होतं, ते पावन होत नाहीये, त्याचं दुसरंच बाप माणसाला लागत. म्हणून मंत्र भगवंताचं नाम असं आहे, चुकलं तरी असणार तुम्हाला सद्गती सत्फल प्राप्त करणार आहे. या ठिकाणी शतानंदजीनं नामाचा महिमा प्रतिपादन केला. आणि शतानंदजी आता म्हणतात, मी तुम्हाला माता सीतेच्या जन्माची कथा सांगतो, ऐका सर्वजण. पूर्वी पद्माक्ष नावाचा राजा होता. सुंदर असं असणाऱ्या माता लक्ष्मीचं अनुष्ठान केलं. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जात वेदो महावह. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माता भगवतीचं अनुष्ठान केलं. माता भगवतीचं अनुष्ठान केल्याच्या नंतर भगवती प्रसन्न झाल्या. माग तुला काय पाहिजे राजा? काही नाही मला जास्त तुमच्याकडून पाहिजे, एकच करा, माझी मुलगी म्हणून तुम्ही जन्माला या. लक्ष्मी मुलगी होणं सोपं भाग्य आहे का? माझी मुलगी म्हणून तुम्ही असणार माझ्या घरी जन्माला या, एवढं मला तुम्ही दान द्या. त्यावेळेस राजाला बोलत असताना माता लक्ष्मी म्हणतात, ए रिवणेगा नृपनाथा मजन घडे जन्म कथा भगवंते अनवयो न लाभता जाण तत्वता नरवर्या. देवाच्या आज्ञेशिवाय मी असणारा अवतार घेऊ शकत नाहीये. देवाची ज्या वेळेस मला आज्ञा होईल त्यावेळेस अवतार घेईल. किंबहुना देव भगवान ज्या ठिकाणी असणारे असतील त्याच ठिकाणी मी जाईल, दुसरीकडे मी जात नाही. आणि तुमचं आमचं इथंच चुकतं. आपण लक्ष्मीच्या मागे लागतो, लक्ष्मी येत नाहीये. भगवंताच्या मागे जर लागले तर लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून माऊली असणार जाणून एके ठिकाणी हरिपाठामध्ये म्हणतात, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. भगवान परमात्मा येतील पण भगवंताच्या मागे लक्ष्मीला येणे. मालक गेले तिकडे जावं लागेल का नाही मालकिनीला? पती जिकडे गेला तिकडे पतीला जावं लागेल की नाही का? पत्नी एकीकडे पती एकीकडे, जिकडे गेला तिकडे, जिकडे राहायला गेले तिकडे जावंच लागेल. एकटे आधी जातील नियोजन लावून येतील पण पुन्हा नंतर का होईना जावं लागेल का नाही?
लक्ष्मी नसणारी कुठे, जिथं भगवंत आहे तिथं लक्ष्मी आहे. भगवंत कुठे, भगवंत संतांकडे आहेत. असो सांगायचा मुद्दा हा आहे, लक्ष्मी जी आहे भगवंताला सोडून कधी राहत नाही. माऊली ज्ञानोबा असणारं वर्णन करताना म्हणतात, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. मुकुंद नाम भगवान, भगवंताच्या असणाऱ्या ठिकाणी लक्ष्मी माता थांबलेल्या आहेत. त्यांना सोडून कुठं जात नाहीयेत. करतात काय त्या ठिकाणी थांबून, मग सर्वस्वी करुणे सेवा, अभिमान सांडवणे पांडवा, पाय धुवावयाचिया दैवा पात्र झाली. जगद्गुरु तुकोबाराय निर्याणपर प्रकरणामध्ये म्हणतात, त्या जरा लक्ष्मी मातेला म्हणा ना, त्यांच्या हातामध्ये भगवंताचे पाय आहेत, पाय सोडले तर भगवंत आमच्याकडे येतील. पाय लक्ष्मीचे हारी, पाय लक्ष्मीचे हारी, पाय लक्ष्मीचे हारी, पाय लक्ष्मीचे हारी. मनोनी तो काकुलाती, मनोनी तो लक्ष्मी मातेजवळ असणार त्या ठिकाणी भगवंताचे पाय आहेत. असो त्या माता लक्ष्मी, माता लक्ष्मी म्हणतात, भगवंताशिवाय मी कुणीकडे राहत नाही. भगवंताची स्तुती करा. भगवंताची स्तुती केली, भगवंताची स्तवन केल्याच्या नंतर भगवान प्रसन्न झाले. मागा काय मागायचं तुम्हाला. माता लक्ष्मी माझी मुलगी म्हणून जन्माला याव्या अशा प्रकारची माझी मागणी आहे. माझी मागणी पूर्ण करा. भगवान असणार समजावून सांगतात, लक्ष्मी पोटी येणं सोपी गोष्ट नाही बाबा. तुझ्या पोटी जर लक्ष्मी आली तर तुला दुःखाचा सामना करावा लागेल. पैसे जवळ आल्याच्या नंतर पैशाचं जे सुख आहे, किती काळ पैशाचं सुख असतं. पैसा मान्य आहे, पैसा लागतो, पैशाशिवाय असणारे व्यवहार होत नाहीत, पण त्याच्यामधून असणार किती प्रकारे असणारं सुख प्राप्त होतं. सुख कुठं आहे, सुख संताजवळ आहे, सुख एकांतामध्ये आहे. सुख बसे चिठाई बहु पाई संतांचा, बहु पाई संतांचा, बहु पाई संतांचा. सुख बसे चिठाई बहु पाई संतांचा, बहु पाई संतांजवळ सुख आहे, भगवंताच्या नामामध्ये सुख आहे. लक्ष्मी जर आली तर सुख असणार त्या ठिकाणी ते सुख खरं सुख नसतं. आपल्याला सुख वाटतं पण ते सुख नाही. पंचदशिकार वर्णन करताना म्हणतात, लक्ष्मी जर अर्थाचं असणार त्या ठिकाणी अर्जन करत असताना माणसाला दुःख आहे. आपण दिवस रात्र काम करतो पैसा करता, आल्याच्या नंतर रक्षण करत असताना फार सावधानगिरीपूर्वक त्या पैशाचं रक्षण करतो आणि देत असतानाही आपल्याला थोडंसं का होईना मनामध्ये वाईट वाटत असतं, हे पैसे चालले म्हणून सुख नाही आहे. एक वेळचा प्रसंग आहे. शनी महाराज आणि माता लक्ष्मी यांच्यामध्ये काय झालं, जरासा असणारा वाद सुरू झाला. शनी महाराज म्हणायला लागले मी चांगला आहे, माता लक्ष्मी म्हणायला लागल्या मी चांगला आहे. दोघांचा असणारा वाद सुरू झाला. आता दोघांच्या भांडणात हलक्या माणसाने कधीच पडू नये. बरेच जण म्हणतात काय आपल्याकडे म्हणजे ना, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा, प्रत्येक वेळेस तिसऱ्याचा लाभ होत नसतो बरं का. कधी कधी तिसरा चांगलाच वाजून निघतो दोघांच्या भांडणात. माता लक्ष्मी आणि शनी महाराजांचं भांडण आहे. आता भांडण असणारं लागल्याच्या नंतर सोडवायला कोण, नारायण नारायण
भांडणं सोडायला आलो. माऊलींनी बरोबर ओळखलं. ते म्हणले नारद भांडणं सोडायला आले. नारद म्हणले बोला तुमचं काय म्हणणं आहे. माता लक्ष्मी म्हणतात मी सुंदर आहे. शनी महाराज म्हणतात मी सुंदर आहे. मग सुंदर आहे तरी कोण. नारद म्हणले बरे का आता शनी महाराजाला जर आपण चांगलं म्हणावं तर माता लक्ष्मी रुसल्यावर कोणतेच काम व्हायचे नाही ना. माता लक्ष्मी रुसल्यावर कोणते काम आपले होतील. नारद चिंताक्रांत झाले. बर आपण लक्ष्मी मातेला चांगलं म्हणावं तर शनी महाराजाने जराशीक नजर वाकडी केली की 7.5 माग लागायचं काम. घेणं ना देणं आणि कोणती लावून येणं. किंवा ते बाळू महाराज म्हणतात ना फुकट कळण शेंडी बळबळ. तशी अवस्था म्हणली. आता काय करावं. कुठून असणार आलो या दोघांच्या भांडणात पडलो ना. अर्धा